नमस्कार. राम राम. मी तांबोळी येजी पत्रकार. मित्रांनो, निवडणुका होऊन बरेच दिवस झाले. सर्वत्र मधल्या काही दिवसामध्ये म्हणजे निकाल लागेपर्यंत चर्चा जबरदस्त लोकात चालू आहेत. पैजा एकमेकांना लावलेले आहेत. कोण म्हणते हे पक्ष येईल, कोण म्हणते ते पक्ष येईल. पण त्यांच्यापैकी जास्तीत जास्त लोकांना मोहिते पाटील पॅनल निश्चितच निवडून येणार याच्याबद्दल खात्री वाटते असं दिसून येते. एक अकलूज परिषद एवढीच निवडणुकीची चर्चा चालू आहे असं नाही. जिथं जिथं म्हणून राजकारणाच्या गप्पा मारल्या जातात तिथं माळशिरस तालुक्यातलं कुठलं पॅनल, कोणता पक्ष निवडून येईल याची चर्चा जास्त चालते. उत्तमराव जानकर यांची एक मुलाखत यूट्यूबवर पाहिली. त्यात ते सांगत होते, ते उघड उघड सांगितलं की किती पैसा वाटलेला आहे, प्रत्येक मताला कशा पद्धतीने पैसे वाटप झालेलं आहे, म्हणजे त्याचा दर काय निघाला. काही ठिकाणी म्हणे 5,000 दर होता, काही ठिकाणी 8,000 दर होता प्रत्येक मताला, बरं का. काही ठिकाणी 10,000 मत होतं, 10,000 रुपये दर होता म्हणे. आता उत्तमराव जानकर हे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे तुम्हाला सांगणे न लगे. ते ज्यावेळेस हे सांगतायत तेव्हा ते त्यांच्या अपोजिट जो कोणी पक्ष आहे त्यांच्या पैसे वाटपाबद्दल सांगत असावेत ना. इतकं उघड आहे ते. मग आता याच्यातलं नक्की कोणाचं खरं जावं? लोकांची चर्चा आहे ते चालू, ते खरं आहे. उत्तमराव जानकरांचं जे काही बोलणं आहे ते खरं आहे, किंवा याच्यापेक्षा काही वेगळी चर्चा चालू आहे का? मित्रांनो, प्रश्न तो नाहीये. ज्यावेळेस अकलूजच्या निवडणुका ह्या जिल्हा परिषद स्तरावरच्या आहेत त्याबद्दल डेफिनेट चर्चा चालणार. किंवा आता हे ग्रामपंचायत लेवलच्या निवडणुका असणार आहेत त्याच्याबद्दलही त्याच पद्धतीने चर्चा असणार ना. मग जिल्हा परिषद अकलूज याच्या झालेल्या निवडणुकीवर ज्या चर्चा चालू आहेत त्याच्यामध्ये अकलूज भागात प्रचंड वाटप करण्यात आलेलं आहे असं उघड जानकर साहेबांनी सांगितलेलं मी स्वतः ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि ते बोलतायत म्हणजे त्यांचं बरंचसं आयुष्य राजकारणात गेलंय. ते मुळीच लावाडा बोलणार नाहीत, कारण तेही आपले मित्रच आहेत. ते मला चांगलं ओळखतायत, मी त्यांना चांगलं ओळखतोय. कसं आहे माहिती का, जे काही मोजके राजकारणी आपल्या महाराष्ट्रात आहेत ते उघड आणि अतिशय धाडसाने बोलू शकतात, बोलतात आणि राजकारणाचा गाढा अभ्यास असलेले त्यापैकी एक उत्तमराव जानकर आहेत. मग आता आपण जर असं गृहीत धरलं की जानकर साहेबांचं जर सत्य असेल
तर विचार करा, काही ठिकाणी म्हणजे एकीकडे मताला 10,000-10,000 दर मिळाला म्हणे. म्हणजे ते एवढं वाटप केलं गेलंय, एक घरात 4 मतं असतील तर 40,000. अरे बापरे! काय हा धंदा मांडलाय राव अक्षरशः. कसा म्हणजे लोकांचा कसा काय विश्वास ठेवावा? निवडणुकीवर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? असा एक प्रश्न पडतो. पण लोक पण तेवढेच हुशार निघालेले आहेत. ते म्हणतायत, देतायत तर आणा इकडे. घ्यायला ते तयार आहेत. आणि जे तुमचे पक्षातर्फे बसलेले असतात बूथवर, त्यांच्या हातात जर तुमची स्लिप पडली, जी तुम्ही दाखवा तुमची स्लिप, किती नंबरवर काय कसं वोटिंग करायचं ते सांगतात ना तुम्हाला, तर ती स्लिप आपल्याकडं ठेवतात. ते हातात देत नाही परत त्या मतदाराच्या. कारण कसं आहे माहिती आहे का, त्याच्यावरून त्यांना वाटप पुढं करायला सोपं पडतं. असं एक चर्चा चालू आहे बघा. म्हणजे खरं काय खोटं काय ते तपासून बघावं लागेल. कारण कसं आहे माहिती का, जर ते लोन शहरात म्हणजे उघड उघड होतं असं चर्चा चालते ग्रामीण भागात, मग आपल्या इथं दिलं म्हणून काय झालं, तेवढीच मदत होईल ना. लोक अक्षरशः महागाईला वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत, धंद्याचा अक्षरशः चुतडा होऊन बसलाय अशी भाषा शेतकरी वर्ग तर बोलतोच. केवळ शेतकरीच नव्हे तर चांगले चांगले व्यापारी सुद्धा चर्चा करतात. हे काय दिवस आले रे, आपण कधी कल्पना तरी सुद्धा केली नव्हती की असं कधी होईल म्हणून. मनुष्य कष्ट घेतो आणि आपल्या भविष्यकाळाबद्दल विचार करून आपल्या धंद्याचं त्याप्रमाणे प्लॅनिंग करून तो कर्ज उचलतो, बँकांकडून उचलतो, बाहेरून उचलतो, सगळे सोयऱ्यांकडून, आप्तसोख्यांकडून तो कर्ज घेऊन उभं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचं असं म्हणणं पडतंय की आज जर विचार केला आणि एक 10 वर्षापूर्वीचा जर विचार केला, जमीन आसमानाचा फरक आहे सर. फार मोठा फरक जाणवतोय. मग आता तो फरक कुणी निर्माण केला? तुम्ही जर विचार केला तर तो फरक कुणी निर्माण केला? हे केवळ आकलू स्तरावर आहे असं नसतं ते. लक्षात ठेवा, कोणतीही महागाई वाढते ती मोठ्या प्रमाणात असते. देश पातळीवर संपूर्ण असू शकते, राज्य पातळीवर असू शकते, संपूर्ण देश पातळीवर असू शकते. आणि सोने चांदीचे तर काय जे दर आजकाल चढ आणि उतार होत आहेत ते जागतिक स्तरावर असतात ना. केवळ क्या ह्या गावात आहे किंवा त्या गावात आहे असं नसतं ते. पण एक गोष्ट सत्य आहे, लोकांच्या हातात खेळतं भांडवल उरलेलं नाही. कमाई आहे ती हातात किंवा पदार्थ पडत नाही. आणि धंदेवाल्यांचा असं बोलणं आहे की पहिल्यासारखं मुळीच धंदा राहिला नाही. अक्षरशः 10% सुद्धा धंदा होत नाही, इतकी वाईट अवस्था आहे. आता आपण हे राजकारण्यांनी हे केलंय का? राजकारण्यांमुळे हे झालंय का? तर राजकारण्यांनी हे केलेलं नसलं तर राजकारण्यांच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे मार्केटवर परिणाम होतो, हे सत्य आहे. आणि गोबेल्स नीतीप्रमाणे हिटलरच्या काळात गोबेल्स नावाचा जो एक त्याचा चेला होता, तो असं काही तंत्र वापरून उगीच चुकीच्या माहिती पसरवायच्या आणि तेच जणू काही सत्य असल्याचं भासवायचं. हे लय भारी झालंय, नंबर 1 आलोय आपण असं आलोय, तसं झालोय. अरे मग नंबर 1 झालोय तर मग असं का परिस्थिती झालेली आहे? अक्षरशः मुलांच्या शिक्षणाचं लोक काळजी करायला लागले आणि मुलांना शिकवायचं का नाही पुढं. खाजगीकरण किती आणि कसं असलं पाहिजे सांगा ना? किती खाजगीकरण व्हायला पाहिजे? काय? अशा खाजगीकरणामुळे त्या मुलांचं असं काय कल्याण होणार आहे? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, आता जमाना बदललाय हे मात्र मान्य करावं लागतंय. जुना काळ राहिला नाही हेही मान्य करावं लागतंय. अहो, मागच्या 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तरी तो आता राहिला आहे असंही सांगता येणार नाही. इतकी काही परिस्थिती हळू
बदलत चाललेली आहे. त्याच्यासाठी सर्व राजकारण्यांनीच विचार केलेला असला पाहिजे, करायला पाहिजे. आमच्या अकलूज भागात मेहरबानगी अशी आहे, की मोहिते पाटलांनी जे काही प्लॅनिंग करून काही गोष्टी केलेल्या होत्या, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, त्याचं किमान त्याचा फायदा लोकांना अजूनही मिळतोय, म्हणून ते तग धरून आहेत, असं बोललं जातंय. उघड सांगितलं जाते. आणि आता मला सांगा, हे जर ते मोहिते पाटलांचं गुणगान करत असतील, कौतुक करत असतील, तर मग कुणाच्या नावाने बोटं म्हणत असतील? याचा विचार करा ना तुम्ही. नाव घेण्याची शक्यता आहे का? राहिलेले पक्षाचं म्हणजे कुणाचं म्हणून नाव घ्यायचं त्याच्यात? हं? आणि वंचित, उपेक्षित वर्ग जो आहे, बहुजन समाजाचे, काही अल्पसंख्य समाजाचे, नंतर तुमचे लिंगायत आहेत, जैन धर्मीय आहेत, तुमचे ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, त्याही समाजाकडून विचार झाला पाहिजे आणि ते करत आहेत. तर मित्रांनो, प्रश्न असा पडतोय, केवळ असा नुसता विचार करून चालेल का हो? त्यासाठी आपल्या पूर्वीच्या पिढीने काही करून ठेवलेलं असलं पाहिजे, हो का नाही? ज्याच्यामुळं येणाऱ्या पिढीला त्याचं आयुष्य व्यवस्थित काढता येईल, हो का नाही? मग आता जर राजकारण जर असं होऊन बसलं, की पैसा देओ और वोट ले लो, पैसे द्या आणि मतं घ्या, आणि आम्ही सांगू तीच पूर्व दिशा, आम्ही म्हणू तशाच पद्धतीने, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं, खोट्याला खरं, खऱ्याला खोटं. हा, अहो ते कोर्टात चालतं, काही वेळेस कोर्टात चालतं म्हणजे ते वकील मंडळी करत असतात, करावं लागतं त्यांना. अरे पण सगळ्याच ठिकाणी तसं काय चालतं का? खोट्याला खोटं, खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं वगैरे, हे बोलण्याचा प्रकार आहे ते. सत्याला काही एक लक्षात ठेवा, काही मरण नसतं. सत्य हे वर येतच, थोडा वेळ लागतो. पण आता लोकांची वर येईपर्यंत थांबण्याची तयारी नाही आहे ना. एक एक, दोन दोन, तीन तीन पिढ्या म्हणे निकाल मिळत नाही हातात. काय करावं त्या लोकांनी? मग आहे त्या जागा जमीन तुकडा ताकडात विकूनच दिवस काढायची पाळी येते ना. सर्वांचीच आलेली आहेत, मोठ्या लोकांचे सुद्धा आलेले आहेत. जो प्रश्न गोरगरिबांना सर्वसामान्यांना पडलेला आहे, तोच प्रश्न मोठ्या लोकांना पण पडलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. सर्वसामान्यांचं दुखणं हे साधारण असू शकतं, गोरगरिबांचं दुखणं हे त्याच्या पद्धतीने असतं, पण मोठ्याचं दुखणं हे अतिशय मोठं असतं. त्याचं ती भरून काढता काढता त्याला कितीतरी पिढ्या त्याच्या मागे जातात, ती भरून काढण्यासाठीच. मग मला सांगा, मग त्यावेळेस काय कामाला येतं? जर तुमच्या भागातल्या राजकारण्यांनी काही चांगल्या गोष्टी करून ठेवलेल्या असतील, त्या तुम्हाला उपयोगी येतात. त्या लोकांनी जर काही संस्था काढून ठेवल्या असतील, तरच तुम्हाला त्या काम करून, कष्ट करून, धंदा करून त्याच्यावर जगता येतं. आणि याच्याचबद्दल जी चर्चा चालते, ती मोहिते पाटलांविषयी चालते, लक्षात ठेवा. त्यामुळं कंपेअर करत असताना काय होतं माहिती का, आजकाल असं चाललंय की पी हळद की हो गोरी, अशी एक म्हण आहे जुनी, की हातच्या काकणाला आरसा कशाला. आता साधी गोष्ट आहे, करायचं थोडं पण नाचायचं भयानक. मी खूप केले ना, चर्चा हे नुसती जाहिरातबाजी, भयानकबाजी अशी काही करून ठेवून ठेवायची, अरे फारच भारी काम केलेलं दिसते असं वाटतं. पण त्याचं जर परिणाम पाहायला गेले तर आज मार्केटमध्ये असं दिसून येतं, अरे हे असं का होते, हे असं का होते? तर मित्रांनो, जे लोक खरे राजकारणी असतात त्यांच्याकडं भरपूर सबुरी पण असते ना.
कसं असतं, काही ज्या योजना असतात त्यांना वेळ लागतो. त्या पूर्णत्वास जायला काही काळ जातो, अनेक वर्षे जातात. त्या कॅलिबरचे लोकं भेटायला पाहिजेत. तरच ते उद्योग भरारीला जातात आणि त्याच्यामधूनच प्रचंड रोजगार निर्माण होतो. महाराष्ट्रात त्या मानानं बरं आहे आणि त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यात काही संस्था वगैरे चालू असल्या कारणाने आणि अकलूजसारख्या म्हणजे माळशिरस तालुक्यात माळशिरससारख्या तालुक्यात कोऑपरेटिव्ह शिक्षण म्हणजे सहकारिता तत्वावर चालणारी उद्योगधंदे याच्यामुळं अनेकांना काम मिळते, त्याच्यावर बरेच जगतात, हे नाकारता येत नाही. आता प्रश्न असा पडतो की मग मागच्या सरकारने काय केलं, त्या सरकारने काय करतंय, त्याचं तर काय करतंय. अहो मग तसं जर पाहायला गेलं तर भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस देशाची परिस्थिती काय होती, काय परिस्थिती होती लक्षात ठेवा. उठसूट त्या नेहरूजींना काहीतरी बोलण्यात मजा नाहीये. मी कसा चांगला आहे हे सांगण्यासाठी इतरांना काहीतरी शिव्या देत बसणं हे चांगलं असतं का? त्यांच्या प्रत्येक कामाला नाकारणं, प्रत्येक कामाला वाईट बोलणं हे कधीही चांगलं नसतं. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी करावं लागेल मी स्वतः असं काही कार्य करून ठेवीन, मी स्वतः असं काही काम करून ठेवीन ज्याच्यामुळं त्याचं उत्तर चांगलं येईल, आपल्याला चांगले फळं मिळतील. म्हणजे मी असं झाड लावेन की त्याला फळं येणारच आहेत आणि त्याची त्या झाडाच्या सावलीकडे अनेक जण आनंदात राहू शकतील. असं म्हणूनच ते प्रयत्न करून ते उभे करतात ना. तोच प्रकार अकलूज भागात झालेला आहे आणि त्याची सावली बऱ्याच जणांना भेटली. आता जगत संपूर्ण जर महागाईमध्ये जर तप्त होत असेल तर भारत सुटणार आहे का? शक्य तरी आहे का? त्याची धग जिल्हा पातळी ते तालुका पातळी, तालुका पातळी ते गाव पातळीपर्यंत निश्चितच पोचणार. आणि गावं आता अलीकडं अकलूजसारखं गाव म्हणजे ग्रामपंचायतच होती. आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून हे अकलूज ग्रामपंचायतीला म्हटलं जायचं. मग एक सांगा, त्या भागाच्या मानाने कमीत कमी या भागातली लोक सुखी तर दिसतायत. इतर ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे असं तुम्हाला जर ऐकून घ्यायचं असेल ना, अनेक शेतकऱ्यांच्या भाषा तुम्ही थोडी ऐकून घ्या. अनेक छोटे मोठे व्यापार करणारे आहेत, त्यांच्या तोंडून ऐकून घ्या. मार्केट स्लॅक आहे असं म्हणतात ते. काय म्हणतात? मग मार्केट स्लॅक कधी होतं? लोकांकडे तेवढा पैसा नसल्यामुळे म्हणजे त्याची आवक नसल्यामुळे लोक खरेदी करायला धजावत नाहीत. म्हणजे जेवढं पाहिजे तेवढ्याच पद्धतीने कुठलंही काम ते करतात. लग्न असेल तर लग्नसुद्धा ते आवाक्यातच ते लग्न पार पाडायचं बघतात आणि आवाक्यातल्या लोकांशीच ते व्यवहार करतात. हे तर सत्य नाकारता येणार नाही. मग मला एक सांगा, त्या मानाने अकलूज परिसर म्हणजे अकलूज नगर परिषदचा परिसर जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी चाललेलं आहे. त्याची झळ जेवढी बसायला पाहिजे होती तिची नाही बसली. याचाच अर्थ काय असतो मला सांगा? त्याचंच उत्तर आहे की इथं मोहिते पाटलांनी ज्या काही त्यांच्या योजना राबवल्या त्या यशस्वीपणे राबवल्या आणि त्याची फळं मात्र आज तुम्ही आम्ही सर्वजणच खात आहोत. म्हणजे कसं की किमान जागतिक महागाईचे चटके, जागतिक मंदीचे चटके या भागाला बसलेले नाहीत, हे मान्य करावं लागते. आहेत चटके आहेत पण त्या प्रमाणात नाही. म्हणजे
जसं लोक म्हणतात की आता धंदाच कुठं होत नाही, तर मला सांगा, थोडा होत तरी धंदा होतोच ना. नाही असं नाही आहे ना. मग त्याचं काय म्हणतात की आहे त्याच्यात समाधान म्हणून पुढच्या पद्धतीने विचार केला पाहिजे की नाही. मग पुढचा विचार करत असताना लोक काय म्हणतात की कुठल्या आयरे गैरे न तू खैरे को देने के बजाय आपने जो म्हणजे आपली जी वहिवाट आहे, आपला जो रिवाज आहे पहिल्यापासून त्या पद्धतीने गेलं सर्वोत्तम का नाही, असं ते एकमेकांना विचारतात. म्हणून मित्रांनो, त्यांची तोड नाही. आता इतक्या कॉन्फिडन्सनं सांगण्याचं कारण हेच आहे, की त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, त्यांनी केलेल्या योजना, त्यांनी राबविलेल्या योजना, त्याचं परिणाम ह्या अकलूज भागात झाल्यामुळं ते सर्व जनतेवर पडलेलं आहे. एकदम सर्वच म्हणता येणार नाही, पण जास्तीत जास्त जनतेवर पडलेलं आहे. त्याचं त्या लोकांना त्याचा फायदा हा होत राहतोय आणि आपला फायदा कशात आहे, हे आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे. हो का नाही? आता आता काही जण असे म्हणतील, की "अरे बापरे! जे वाटप झालं ते त्याचं काय?" अरे कितीही वाटप होऊ दे, प्रश्न तो नाही आहे, लक्षात ठेवा. वाटप किती हो, जास्तीत जास्त काय करेल ती समोरचा? ज्याने पैसे घेतले तो काय करेल तो? त्याच्या घरात 4 मतं असतील तर एखादं मत देईल तो. म्हणजे एवढी पण गद्दारी करणार नाही तो. एखादं मत देऊ शकेल. पण बाकीची 3 मतं कुठं जातील मला सांगा? त्या त्याच त्याच प्रकारामुळे जे चर्चेमधून जे निघून येते ते असं, की कसं असतं म्हणतो, म्हातारे-कोतारे, थोर मोठे जे लोकं असतात का नाही, त्यांच्या चर्चेवरून लक्षात येतं की वारं कुठल्या दिशेला वाहतंय ते. निवडणुका ह्या येणार आणि जाणार. महागाई ही वाढणार, कमी होणार आणि कुठले असे उद्योग आणखी वाढत जाणार. आणि सोन्या-चांदीचं हे काही कुणाच्या हातात नाहीये हे लक्षात ठेवा. अजूनही तुम्हाला सांगतोय. हे मॅडमेन काय म्हणतात, सॉरी, मॅन मेड मॅडमेड नाही सॉरी मॅनमेड, माणसानं कृत्रिमरित्या वाढवलेली ही महागाई आहे, अशी त्याची चर्चा चालते. अरे बापरे! कृत्रिमरित्या कशी काय महागाई चढवतात? अरे ती पण काय सोनं, चांदी अशा धातूंच्यावर कसे काय करू शकतील ते? तसं नाही हो. धंदाच जर तिकडच्या भागात झालेला नाही आणि पैसाच जर आलेला नाही, तर मग आता मला सांगा, मग राहिलेल्या पैशाचं तो करावं लागतंय ना. मग तिच्या महागाईचा परिणाम हा होणारच. आणि सगळ्यात पहिल्यांदा परिणाम जो होतो तो याच्यावरच होतो, अन्नधान्यावर होतो. नंतर तुमचे सोने, चांदी, नाणी जे काय आहेत, ते तसली धातू आणि त्याच्यासोबत मग नंतर दूध वगैरे जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, धान्य वगैरे याच्यावर ते वाढत जातं. मागणी तसं पुरवठा त्याप्रमाणे चाललेला असते आणि राहिलेला जो काही प्रकार आहे ते बाजाराच्या चढ उतारावर आहे. की बाजार चांगला भरला, धंदा चांगला झाला. बाजारच जर भरला नाही तर धंदा कुठून होणार? तर हे हे प्रकार न घडता अकलूज भागात सातत्याने बाजार सुद्धा भरतायत. साप्ताहिक बाजार भरतायत. बाजारपेठा थोड्या बहुत तरी चालू आहेत. पण आता इथून पुढच्या जर योजना पाहायला गेल्या, तर राजकारणी लोकं बोलतायत, की आता आता मात्र बऱ्यापैकी योजना राबवल्या जाणार. हे मात्र कारण पार्टी स्पिरिट असतो ना. अपोजिट पार्टी ज्यावेळेस समोर उभी राहते, त्यावेळेस साहजिकच आहे, की जे कोणी बाकीचे राहिलेल्या पार्ट्या आहेत, ती त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं त्याला तोडीस तोड काम करून फेमस व्हायचा प्रयत्न करणार. आणि जरा थोडं काय म्हणतात, की पार्टी स्पिरिट निर्माण झालं, तर त्या भागात निश्चितच वाढ होत जाते आणि त्याच्यावर आपण विश्वास हा ठेवला पाहिजे. ओके.